झिरो आवरमध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. 2 शहरं, 2 बॉम्बस्फोट, अनेकांचे मृत्यू, अनेक जखमी. ज्यांच्यावर आरोप ठेवून कारागृहात ठेवलं गेलं त्यांचा 18-19 वर्षांचा तुरुंगवास आणि तितकीच वर्ष चाललेला खटला. आणि याच महिन्यात म्हणजे जुलै 2025 मध्ये म्हणजेच 18-19 वर्षांनी लागलेला निकाल. सर्व आरोपी निर्दोष. यातील एक केस होती 7/11 ज्याला म्हटलं गेलं, मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट, ज्याबद्दल झिरो आवरमध्ये यापूर्वी चर्चा झालेली आहे. आणि दुसरं प्रकरण म्हणजे 2008ची मालेगाव बॉम्बस्फोट केस. आणि 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या मालेगावमधल्या भिक्खू चौकातील भीषण बॉम्बस्फोटामध्ये अनेकांचे मृत्यू झाले. त्याचा निकाल मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात जाहीर करण्यात आला. तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणात न्यायालयानं सर्व 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात भाजप नेत्या प्रज्ञा ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी मशिदीजवळ मोटरसायकलवर ठेवलेल्या वाहनावर जे स्फोटक पेरलं होतं, ठेवण्यात आलं होतं, त्या उपकरणात स्फोट झाल्यानं 7 लोक ठार झाले, 100हून अधिक जखमी झाले. या काळात स्वर्गवासी विलासराव देशमुख आणि मुख्यमंत्री होते, तर गृहमंत्री होते RR पाटील. 2017 साली महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण म्हणजे मकोकाच्या अंतर्गत लावलेली कलमं काढण्यात आली. पण आता बेकायदा कृती प्रतिबंधक कायदा UAPA अंतर्गत त्यांच्यावरती, या आरोपींवरती केस चालू राहिली. या खटल्यात पुराव्याअभावी हे सगळे 7ही जण निर्दोष ठरवण्यात आले. मात्र या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X या समाज माध्यमावर प्रतिक्रिया व्यक्त केली की दहशतवाद हा कधीच भगवा नव्हता आणि नसेल असं त्यांनी म्हटलंय. त्याला एक संदर्भ आहे, खरं तर 2 संदर्भ आहेत. कारण याच सुमारास जेव्हा काँग्रेसचं शासन होतं किंवा आपण म्हणूया UPAचं सरकार होतं, त्या काळात 2 प्रमुख राष्ट्रीय नेत्यांनी, एक केंद्रीय गृहमंत्री राहिलेल्या सुशील कुमार शिंदेनी आणि 2 केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रीय नेते असलेल्या शरद पवारांनी 2 वेगवेगळ्या ठिकाणी केलेली 2 विधानं. त्यातला दोघांचा संदर्भ हा प्रामुख्यानं भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद या शब्दप्रयोगाच्या अनुषंगाने होता. आणि अशाच प्रकारचा समझोता एक्सप्रेसमधली घटना असेल किंवा मालेगाव असेल, या बाबतीत सुशील कुमार शिंदे तर शरद पवारांनी सुद्धा या शब्दाचा प्रयोग केला होता. आणि त्यामुळे काँग्रेस प्रणित UPA आघाडी हिंदूंना, हिंदुत्ववाद्यांना दहशतवादी ठरवते असा आरोप भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांचा होता. आणि यालाच संदर्भ देऊन आज हा निकाल आल्यानंतर भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना या निकालाचं स्वागत करतायत आणि हिंदुत्ववादी दहशतवादी नसतात अशा प्रकारे जल्लोष करतात. दुसरीकडे MIMचे ओवैसी यांनी मुंबई लोकल्स या स्फोटा प्रकरणातील निर्दोष मुक्ततेवर त्वरित स्थगिती मागणारे मोदी आणि फडणवीस सरकार या प्रकरणातही अपील करणार का? महाराष्ट्रातील धर्मनिरपेक्ष पक्ष या निकालावर जाब विचारणार का? असा सवाल उपस्थित केला. या प्रकरणाचा तपास प्रथम ATSनं, महाराष्ट्र ATSनं ताब्यात घेतला होता. ATSच्या तपासात असं म्हटलं गेलं होतं साध्वी प्रज्ञा यांच्या LML फ्रीडम बाईकचा वापर स्फोटकं ठेवण्यासाठी करण्यात आला होता. लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांनी RDX मिळवण्यासाठी प्रयत्न केला. अभिनव भारत नावाच्या उजव्या विचारसरणीच्या गटाद्वारे RDX खरेदी करण्याचा आणि योजना आखण्याचा आरोप होता. या प्रकरणाचा तपास यापूर्वी ATSकडे होता. ज्यावेळी करकरे, आपल्याला कल्पना आहे 26/11 मधले जे शहीद अधिकारी होते ते त्यात सहभागी होते या तपासामध्ये. पण 2011 मध्ये या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आली आणि आज सगळा निकाल स्पष्ट आहे. आता प्रश्न असा आहे, सगळेच निर्दोष तर स्फोट कोणी घडवला? आणि जर का हे निर्दोष होते, जर का या गोष्टीमध्ये इतक्या त्रुटी होत्या, तर मग थेट हिंदू दहशतवाद असा जल्लोष का करण्यात आला किंवा असं का म्हणण्यात आलं? आणि आता तो हे निर्दोष सुटल्यानंतर आता तो एकदम जल्लोष का करण्यात येतोय? असे अनेक अंगाने प्रश्न आहेत जे आपण विचारणार आहोत आजच्या झिरो आवरमध्ये. नेहमीप्रमाणे पुढे जाण्यापूर्वी पहिल्यांदा बघूयात आजचा प्रश्न कोणता आहे आणि त्यानंतर पुढे जाऊयात पुढचेही मुद्दे समजून घेण्यासाठी. त्यासाठी पहिल्यांदा जाऊयात माझा पोल सेंटरला आजचा प्रश्न जाणून घेण्यासाठी. आजचा प्रश्न आहे आपला, आतंकवाद भगवा न कभी था ना है ना कभी रहेगा. मालेगाव बॉम्बस्फोटातील निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटशी तुम्ही सहमत आहात का? होय किंवा नाही आपण उत्तर देऊ शकता. आमच्या सोशल मीडिया हँडलवरती X, Facebook, Instagram आणि YouTubeवरती हा प्रश्न आम्ही पोस्ट केलेला आहे. तुमच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. दरम्यान कोर्टानं निकाल सुनावताना काय म्हटलेत, कोणत्या मुद्द्यांचं निरीक्षण मांडलेले पाहूयात मीडिया सेंटरला जाऊन ग्राफिक्समध्ये. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. बॉम्बस्फोट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं नाही. तपासात अनेक त्रुटी, पंचनामा योग्य नव्हता. स्कूटरमध्ये स्फोट झाला हे सिद्ध नाही.
ही स्कूटर साध्वी प्रज्ञाची होती हेही सिद्ध होत नाहीये. दुचाकीचा चॅसी नंबरही रिकव्हर करण्यात आला नाही. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर दुचाकीच्या मालक होत्या हे स्पष्ट नाही. कर्नल प्रसाद पुरोहितांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वीची मान्यता चुकीची. आरडीएक्स कर्नल प्रसाद पुरोहितांनी आणलं याचा पुरावा नाही. आणि जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाहीत. बैठकांसंदर्भातही तपास यंत्रणेच्या दाव्यांवर आम्ही समाधानी नाही. आधी लावलेला मकोका नंतर मागे घेतल्यानं सगळे जबाब निरर्थक. या प्रकरणात UAPA लावणं चुकीचं. तर केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही असे मुद्दे कोर्टानं इथे मांडलेले आहेत. दरम्यान या प्रकरणात निर्दोष मुक्त झालेल्या कर्नल प्रसाद पुरोहित, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णींनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. ते प्रामाणिक करदाते भारतीय आहेत. त्यांच्या नशिबी माझ्यासारखं आयुष्य येऊ नये. आपला देश आहे, आपली व्यवस्था आहे, माझा पूर्ण विश्वास होता 140 कोटी भारतीयांप्रमाणे. मी निर्दोष होतो म्हणून मी पहिल्या दिवसापासून वकील केला नाही. आज मला अभिमान है कि मैं वकील नहीं केला म्हणून. 17 साल के बाद जो फैसला आया है, हम तो इसको फैसला बोलते हैं. न्याय नहीं है, ये फैसला है. न्याय नहीं है, फैसला है. 17 साल का जो हमारा समय गया वो वापस कौन करेगा, इसकी भरपाई कौन करेगी. I am extremely grateful to the country and all those who stood by me and by us. I am grateful to the judiciary for understanding the case and delivering justice to all of us. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची बहीण प्रतिभा सिंह आणि भाऊजी भगवान झा यांनी आजच्या निकालावर आनंद व्यक्त केला. बहुत बड़ा खुशी का दिन है. सत्य की जीत हुई है. उन सभी लोगों को जो झूठ का ताना बाना बुन रहे थे, उन सभी लोगों का एकदम परास्त हो गए हैं. तो इस तरह से आज बहुत खुशी का दिन है. सभी पूरे दुनिया से फोन आ रहे हैं, हमें विदेशों से फोन आ रहे हैं, विदेशी मीडिया के भी फोन आ रहे हैं कि आप जो कहते थे कि वो निर्दोष हैं, वो सच में आज निर्दोष साबित हो गई हैं. और ये हमारे लिए बहुत विजयी दिवस है. हम साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर, जैसा कि उनके सिंह है, पहला नाम है उनका संन्यास से पहले का, तो हम ठाकुर हैं. हमारे लिए विजय दिवस होता है दशहरा. हमारे लिए आज दशहरा है. आज मेरे परिवार के साथ साथ हम सनातनी हिंदुओं के समस्त परिवार में एक दिवाली जैसी खुशी है. आज हम दिवाली मना रहे हैं और समस्त हमारा हिंदू समाज मनाएगा, क्योंकि पूरे समाज को कलंकित करने के लिए कांग्रेस की सरकार ने 2008 में मालेगांव ब्लास्ट की घटना में हिंदू आतंकवाद नाम का जो है वो षड्यंत्र चलाया था. और उस षड्यंत्र का आज संपूर्ण रूप से पर्दाफाश हो गया. तर काँग्रेसनं भगव्या दहशतवाद्याचा खोटा नरेटिव्ह सेट केला होता. त्यांनी हिंदूंची माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. हिंदू दहशतवादाचा, भगव्या दहशतवादाचा जो खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे, भगवा आतंकवाद आहे, अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं आहे. खरं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली त्यांची तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे. तर सत्याचा विजय झाल्याचं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर निशाणा साधला. 17 वर्ष एवढा मोठा कालावधी या बेकसूर लोकांना ज्या काही यातना भोगाव्या लागल्या आणि त्यानंतर हा निकाल आज लागला आहे. ठीक आहे, 17 वर्षानंतर का होईना, पण सच्चाईचा विजय झालेला आहे आणि या लोकांना कोर्टाने निर्दोष ठरवलं आहे. संशयावर केवळ आरोपी बनवता येणार नाही आणि सजाही देता येणार नाही असा कोर्टाने निकाल दिला आहे. कोर्टाचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आतंकवादी आणि दहशतवाद्यांवर जी काही जरब आणि वचक, मग काश्मीरच्या खोऱ्यामध्ये असू द्या नाही तर मुंबईत असू द्या, बिलकुल वचक नव्हता. कारण त्या काळचं सरकार
या देशद्रोह्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या ऐवजी या ठिकाणी मतांचं राजकारण करत होतं. हे दुर्दैव आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. मालेगांव विस्फोट मामले में आज न्यायालय ने जो निर्णय दिया है उसने सत्य को स्पष्ट किया है. कुछ लोगों ने अपने निजी स्वार्थ और राजनीतिक हितों के कारण मालेगांव विस्फोट मामले को जिस तरह से उलझाया और उसमें पूरे हिंदू धर्म और समस्त हिंदू समाज को आतंक से जोड़ने का एक कुत्सित प्रयास किया था. एक लंबी न्यायिक प्रक्रिया और तथ्यों के आधार पर आज न्यायालय ने जो निर्णय दिया है उसने इन सारे आरोपों को निराधार घोषित किया है. तर मालेगावच्या निकालानंतर नितेश राणे आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. परत परत एकच विषय सिद्ध होतोय की आतंकवादाचा रंग आणि जिहादचा रंग हा हिरवाच आहे. हे स्पष्ट झालेलं आहे आता वारंवार. मग ते महाविकास आघाडी असो किंवा अगोदरचं युपीएचं सरकार असो, तेव्हा हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांवर ज्या खोट्या केसेस टाकल्या गेल्या त्यांना अडकवण्याचा जो प्रयत्न झाला ते या हिंदुत्ववादी विचाराचा आमचं केंद्र आणि राज्य सरकार असताना शक्य नाही. हे खोटे पुरावे असेल तर हे खोटे पुरावे कोणी तयार करण्यात आले होते केले होतं. मग ज्या निर्दोष लोकांनी मुंबई ट्रेन धमाका असू द्या किंवा हे मालेगाव धमाका असू द्या, याच्यामध्ये जे जे डुप्लिकेट आर्टिफिशियल आणि फेक जे एव्हिडन्सेस तयार करून या लोकांना जेलमध्ये टाकले होते त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे हे इम्तियाज जलील किंवा सरकार ठरवणार नाही आहे. हे कोर्टाने याच्या बाबतीत निर्णय देण्याची आवश्यकता आहे. हा तपास खोटा आहे, लोकांना गोवण्यात आलेला आहे. त्या रामजी कलसंग्रा, संदीप डांगे आणि दिलीप पाटीदार यांचा खून करण्यात आलेला आहे आणि तरी असे असताना ते जिवंत आहेत म्हणून दोषारोप पाठवण्यात आला. हे त्याचा तपास करण्यासाठी मला नेमला होता. ज्याला मारलेलं आहे, जे मेलेले आहेत ते जिवंत आहे दाखवण्यासाठी मी त्यांच्या घरी जाऊन रेड करणे वगैरे वगैरे ह्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या. त्यामुळं मी काय ते केलं, मी बघितलं ते सगळं, माझ्या लक्षात आलं की हे सगळं खोटं आहे आणि आपल्याला ह्याचा वापर करण्यात येत आहे. निकालाविषयी समाधान आहे आणि निकालाविषयी माझी भूमिका काय आहे हे जजमेंटमध्ये आलं असेल तर माझ्या इतका भाग्यवान कोण नाही. जजमेंटमध्ये माझे मुद्दे मी मांडलेले आहेत, ते जर काय कुठं ना चांगला वाईट कशा काही ना जर आले असतील तर मी नक्कीच मला न्याय मिळाला असं समजतो. मग समाधानी आहे मी. समझौता ब्लास्ट किसने किया नहीं मालूम, मक्का मस्जिद का ब्लास्ट किसने किया नहीं मालूम, मुंबई ट्रेन ब्लास्ट किसने किया नहीं मालूम, 2006 मालेगांव किसने किया नहीं मालूम, 2008 किसने किया नहीं मालूम. तो फिर कौन है? अगर वाकई में जिन लोगों ने ये किया है वो तो खुले फिर रहे हैं. फिर हम मोटा मोटा सवाल यही कर रहे हैं कि क्या मोदी सरकार, क्या महाराष्ट्र की सरकार सुप्रीम कोर्ट जाकर इस जजमेंट पर स्टे लगाएगी नहीं लगाएगी. कल माननीय गृह मंत्री जी ने क्या कहा राज्यसभा में, हिंदू जो है वो टेररिस्ट नहीं होता है. इस देश में जितने टेररिस्ट हैं उनका जो है एक ही धर्म है, इसीलिए वो प्रूफ हो गया. इतने दिनों से कांग्रेस ने जो है पूरा सैफरन टेररिज्म, राज्य की सरकार, केंद्र की सरकार यही सब घटिया काम करती रही. सच परेशान हो सकता है मगर पराजित नहीं हो सकता, हा विश्वास सर्वसामान्यांना वाटेल. आणि जे तुष्टीकरणाचं राजकारण होतं तो जर तुम्ही कालावधी बघितला आणि यासाठी कदाचित या घटनेचं राजकारण केलं गेलं असा संदेह तेव्हा होता. या संदेहाला पुष्टी आता प्राप्त झाली, कारण निर्दोष मुक्तता झाली. पहिली गोष्ट म्हणजे बॉम्बस्फोट झाला का, तर हो झाला. कुठे झाला त्याचं स्थळही निश्चित आहे. त्यामध्ये लोक मेले का, हो लोकांचा त्यामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे बॉम्बस्फोट झालेला आहे. मग आरोपी गेले कुठे हा एक स्वाभाविक स्वरूपाचा एक प्रश्न हा अनुत्तरित राहिलेला आहे. जे दोषी असतील त्या दोषींना पकडला जायला पाहिजे आणि त्या दोषींवर शिक्षा झालीच पाहिजे. या अनुषंगाने सरकार पुढे काय करणार हा एक प्रश्न या निमित्ताने अनुत्तरित राहतो. मैं इस बात पे इतनी खुश हूँ कि मेरे पास लफ्ज़ नहीं, क्योंकि मैं
जब प्रज्ञा नासिक की जेल में थी तो मुझे एक पुलिस अधिकारी, महाराष्ट्र पुलिस अधिकारी के जरिए पता लगा कि प्रज्ञा का बहुत टॉर्चर हुआ है। कोई प्रज्ञा से मिलने नहीं जाता था। तब मैं प्रज्ञा को मिलने गई हूँ नासिक की जेल में, और जब प्रज्ञा मिली तो मैं फूट फूट के रोई। और मैं उसके लिए कुछ लिए भी नहीं गई, वो मेरे लिए माला रखे हुए थी। निश्चितपणे सिद्ध केलेलं नाही की हे लोक ज्यांचे आरोपी होते ते त्यात काय म्हटलेलं आहे की हे निर्दोष आहेत असं म्हटलेलं नाही, की आपण त्याचा अर्थ असं नाही काढला पाहिजे, पुरावा मिळाला नाही आणि पुराव्याच्या अभावी त्याला सोडलेलं आहे। आता दुसरी गोष्ट आहे की कोणीतरी बॉम्बस्फोट केला, मग यांनी नाही केला तर कोणी केला, मग का आपोआप झाला? RDX कोणीतरी आणलं का? RDX काय सब्जेमध्ये मिळतं का? कोणीतरी कट करून हे सगळं केलेलं आहे। तर कट कोणी केला हे काही सांगत नाहीत, पण एक लक्षात घेतलं पाहिजे की NIA शेवटी कुणाच्या नेतृत्वाखाली काम करतं? NIA हे अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली काम करतं। तुम्ही काय अपेक्षा करणार? हिंदू आतंकवाद, भगवा आतंकवाद कह करके एक आतंक सा मचा रखा था। कुछ लोगों के मंसूबे थे हिंदुत्व को और सनातन को, भगवा को बदनाम करने के। वो मंसूबे उनके अब फेल हो गए, सारी दुनिया के सामने सच आ गया। अब कोई हिंदू आतंकवाद, भगवा आतंकवाद कह करके भारत के सनातन धर्म को बदनाम नहीं कर सकेगा। तेव्हा विषय सुरू होतो 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोटापासून। त्याला रंग येतो हिंदू दहशतवादाचा किंवा तो दिला जातो। त्यानंतर उलटतात 17-18 वर्ष, निकाल येतो सगळे आरोपी निर्दोष। आणि आता प्रश्न असा आहे, मग दोषी कोण? आणि मग जे काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला, जे गंभीर शब्द वापरण्यात आले काँग्रेसच्या नेत्यांकडून, त्याचं करायचं काय? पुढे जाण्यापूर्वी आपल्यासोबत मान्यवर आहेत, याबद्दल चर्चा करायला आज आपल्यासोबत अनेक मान्यवर या विषयावरती बोलण्यासाठी आहेत। सचिन सावंत आहेत, इम्तियाज जलील आहेत, शरद पोंक्षे आहेत, भाजपचे अनिल बोंडे। त्यांच्याकडे जाण्यापूर्वी काही निवडक प्रतिक्रिया पाहून मग त्यांच्याकडे जाऊयात। त्यासाठी मी जातोय माझ्या मीडिया सेंटरला। पाहूया आपण काही प्रतिक्रिया। फेसबुकवर आलेली प्रतिक्रिया। देवेंद्र बर्वे लिहितात, होय, हिंदू दहशतवादी म्हणणाऱ्यांना ही चपराक आहे। जाणून बुजून घडवलेला भगवा दहशतवाद हा शब्दप्रयोग चुकीचा आहे, हे आजच्या निकालानंतर सिद्ध झालं। सागर सावळे लिहितात, कोण आतंकवादी आहे किंवा नाही हे न्यायपालिका ठरवेल, पण तुम्ही एका संविधानिक पदावर असताना असं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे? यशपाल बचाते लिहितात, आतंकवादाला रंग नसतो, घाणेरडे राजकीय लोक त्याला खतपाणी घालत असतात आणि आपली राजकीय पोळी भाजून घेतात। केशव डहाके लिहितात, मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपी निर्दोष असतील तर मग बॉम्बस्फोट कोणी घडवून आणला? सगळ्यांच्याच मनातला प्रश्न आहे हा। तर फेसबुकवरती आणखी एक प्रतिक्रिया। मिलिंद कुलकर्णी, अगदी खरं आहे, काँग्रेसच्या फेक नॅरेटिव्हला चपराक बसली आहे। आणि आता या विषयावर बोलण्यासाठी आपण जाऊयात गेस्ट सेंटरला। माझ्यासोबत या क्षणी आहेत इम्तियाज जलील। इम्तियाज जलील हे MIMचे नेते आहेत आणि मला दिसत आहेत सचिन सावंत, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते। दोघांचंही स्वागत। मी इम्तियाज जलील यांच्याकडे 2 कारणांसाठी जाणार आहे। इम्तियाज, मला करेक्ट करा, 2008 साली तुम्ही त्यावेळी वरिष्ठ पत्रकार होता एका वाहिनीबरोबर, मी चुकत नसेल तर। MIM तुम्ही नंतर जॉईन केलं आणि मला खात्री आहे तुम्ही पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्राचे ब्युरो चीफ होता, त्यामुळे तुम्ही मालेगाव बॉम्ब ब्लास्ट पत्रकार म्हणून कव्हर केलंच असेल। तर तेव्हा कोणते इनपुट समोर दिसत होते आणि नंतर त्याला जे टर्न्स मिळत गेले, आणि आता तुम्ही MI मध्ये आता तुम्ही कशा प्रकारे आढावा घ्याल? नाही, मला त्यावेळी जेव्हा मी पत्रकार होतो ना, एक गोष्ट माझ्या लक्षात आहे की मी जे कर्नल पुरोहित, लेफ्टनंट कर्नल पुरोहितची मिसेस होती, त्यांचा एक छोटासा मुलगा होता। त्यावेळी मी ते कव्हर करण्यासाठी जेव्हा त्यांच्या घरी जायचं, तर माझ्या मनात एक प्रश्न येत होता की या मुलाचा काय दोष आहे? कर्नल पुरोहित दोषी आहे नाही आहे ते मला माहित नाही होतं, पण त्यावेळी मी काय एक माणुसकीच्या दृष्टीने मला खूप विचलित करायचं की म्हणजे एक लहानसा मुलगा आपला वडिलांच्या बाबतीत आणि त्यांची बायको ज्या प्रकारे अपर्णा पुरोहित ज्या प्रकारे ती प्रयत्न करत होती हे सिद्ध करण्यासाठी की हे दोषी आहे नाही आहे ते मला माहित नाही आहे। पण आज निकाल आलेला आहे। प्रसन्न, एक प्रश्न
सर्व देशवासियांना पडलेला आहे की आखिरकार हे नाही तर कोण. म्हणजे काही लोकांचा, निर्दोष लोकांचा जीव जातो या देशामध्ये. आणि आपण ज्या प्रकारे असदुद्दीन अवैसी साहेबांनी म्हटलेलं आहे, ते समझौता एक्सप्रेसचा ब्लास्ट असू द्या, ते मक्का मस्जिदचा हैदराबादचा ब्लास्ट असू द्या, मालेगावच्या 2006, 2008 या 2 बॉम्ब ब्लास्टच्या घटना आहे, तर मुंबईच्या ट्रेन ब्लास्टची घटना आहे. याच्यातून एक गोष्ट कॉमन आहे की कोणीही याच्यामध्ये दोषी नाही आहे. आपण मागच्या आठवड्यात हे बघितलेले आहे की ट्रेन ब्लास्टमध्ये 19 वर्ष 12 लोक एका समाजाचे होते. जात धर्मचा विषय नाही आहे, पण 19 वर्षानंतर कोर्ट एक निकाल देतो की नाही, हे सगळे लोक निर्दोष आहेत, त्यांना सोडण्यात येतं. आणि तुरंत आज सचिन सावंत आपल्या शोमध्ये आहे की भारतीय जनता पार्टीने तर रस्त्यावर आली आणि ते म्हटलं की नाही, आम्हाला हे मान्य नाही आहे हे कोर्टचं जजमेंट. तितक्याच ताकदीने काँग्रेसचेही नेते समोर आले. जे वर्षा गायकवाड जे खासदार आहे, त्यांनी म्हटलं की नाही, आम्हाला हे मान्य नाही आहे, सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची आवश्यकता आहे. आता मुस्लिमांच्या बाजूने बोलणारे उद्धव ठाकरेचा जे पक्ष आहे शिवसेना, त्यांचीही खासदार लोकसभामध्ये त्यांनीही मागणी केली की हे मुंबई ट्रेन ब्लास्टचा जे निकाल आलेला आहे ते मान्य नाही आहे, सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्याची आवश्यकता आहे. आता काही दिवसानंतर मालेगावचा हे ब्लास्टचा निर्णय येतो आणि तुरंत त्याची प्रतिक्रिया म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, ते हे नाही सांगता की 19 वर्षामध्ये 11 वर्ष त्यांची सत्ता आहे. 2014 पासून 17 वर्ष झालेले आहे. त्याच्यापैकी 11 वर्ष जे आहे ते भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. 17 वर्षानंतर निकाल येतं आणि हे निकाल तसंच येतो जसा हे ट्रेन ब्लास्टचा निकाल येतं की कोणीही याच्यामध्ये दोषी नाही आहे, सगळं निर्दोष आहे. मग हे प्रश्न उपस्थित होतो की हे नाही होते तर कोण होते, याचा उत्तर कोण देणार आहे? मी विचारतो, मी भाजपच्या नेत्यांना हा प्रश्न विचारेन, मी नक्की विचारतो याला. इम्तियाज, तुम्ही आमच्यासोबत राहा. माझ्यासोबत सचिन सावंत सुद्धा आहेत. सचिनजी, माझा सगळ्यात पहिला प्रश्न, ज्या विषयावरती आज समाज माध्यमांवर, सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे, या निकालाचं काय होईल, त्याला चॅलेंज देतील की नाही, हा पुढचा भाग आहे. पण सचिनजी, 2 प्रमुख नेत्यांनी त्यावेळी सॅफ्रन टेररिझम किंवा हिंदू दहशतवाद या आशयाचे शब्द वापरले होते, सुशील कुमार शिंदे, शरद पवार. माझा आपल्याला प्रश्न आहे, शरद पवार तर वेगळे होते कारण ते राष्ट्रवादीचे नेते होते, पण काँग्रेसने असा गंभीर शब्द प्रयोग करणं, जेव्हा त्या आरोपींचा पूर्ण 100% दोष किंवा गुन्हा सिद्ध झालेला नाही आहे आणि टेक्निकॅलिटीचा भाग आहे, अशावेळी ही आतताईपणा नव्हता का ठरला? आणि आता या निकालामुळे काँग्रेसने केलेले हे असा शब्दप्रयोग हा घातक नाही का ठरला? नाही, आता पॉलिटिकल नॅरेटिव्ह भारतीय जनता पक्ष आपल्या पद्धतीने ठरवत असतो. देशाच्या एकंदर लोकांचा विचार कसा असावा यासाठी ज्या पद्धतीनं त्यांच्याकडे यंत्रणा आहे ते वापरत असतात. प्रश्न असा आहे की काँग्रेस पक्षानं सुरुवातीपासून ते आतापर्यंत आणि आताच्या या निकालामध्ये कोर्टाने देखील तेच सांगितलेलं आहे की काँग्रेस पक्ष म्हणत आलेला आहे की आतंकवादाला कुठला धर्म नसतो, आतंकवादी हा आतंकवादी असतो. आणि त्याचे ज्या पद्धतीनं त्याला लगेचच या निकालानंतर न्यायालयानं म्हटल्यानंतर, न्यायालयाने देखील म्हटलंय, ह्या कोर्टाचा आधार घेऊन भारतीय जनता पक्ष, RSSचे सगळे जे मंडळी निघालेले आहेत आणि म्हणतात की हिंदू अतिरेकी असूच शकत नाही, त्याच्यामध्ये हा अंतर्भूत आहे, त्याला मात्र बाजूला केलं जाते. वस्तुस्थिती अशी आहे की या देशामध्ये ज्या वेळेला काँग्रेस पक्षाने ही भूमिका घेतली होती, त्यावेळेला देशाचे गृह सचिव जे होते RK सिंग, त्यांनी सांगितलं होतं की याच्यामध्ये सॅफ्रन ऑर्गनायझेशन्स आहेत, अशा तऱ्हेचा आमच्याकडे पुरावा आहे, हे त्यांनी जाहीर सांगितलं. आणि त्यानंतर ते पक्ष बदलला, ते तिकडे गेले आणि त्यांना केंद्रामध्ये 2दा मंत्री केलेलं आहे. त्यांना ते खासदार होते, आता यावेळेला पडले नसते तर आता मंत्री असते देशामध्ये. त्यामुळे भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीनं दुटप्पी भूमिका घेत असतो हे या ठिकाणी निश्चितपणे स्पष्ट होतं. वस्तुस्थिती अशी आहे की आतंकवादाला कुठलाही धर्म त्या ठिकाणी नसतो. आणि असं जर नसतं तर प्रभाकर LTTEचा सगळ्यात सर्वेसर्वा हा कोण होता? देशातला पहिला अतिरेकी जो होता नथुराम गोडसेच होता ना. आणि त्यावेळेला त्या विचाराची लोक, जी त्या कट्टरतावादी विचाराची लोक त्याच्या पाठीची होती, त्या विचाराचा तो होता गोपाळ गोडसेने नंतर त्या ठिकाणी. मला सचिनजी, माझा एक अगदी साधा प्रश्न आहे, मला फॅक्ट्स पुरता, मी नॅरेटिव्ह मधल्या ह्याच्यात जात नाही कारण तो प्रचंड मोठ्या डिबेटचा विषय आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये
हिंदुत्ववादी संघटना किंवा हिंदुत्ववादी एक्स्ट्रीमिस्ट असलेल्या व्यक्ती इन्व्हॉल्ड आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही ते म्हणू शकता सगळं हिंदू आणि सॅफ्रन टेररिझम वगैरे वगैरे, असे कोणते इनपुट्स काँग्रेसला त्या काळात मिळाले होते? कारण मी ATSचे करकरे, जे शहीद करकरे आपण ज्यांना म्हणतो, त्यांच्याही इंटरव्ह्यूमध्ये त्यांना कोणत्याही संघटनेचा त्यांनी उल्लेख केलेला नाहीये. अशावेळी थेट हिंदू दहशतवाद वगैरे शब्द हा केवळ 9/11च्या नंतर ते जगामध्ये इस्लामिक टेररिझम शब्द वापरला गेला, त्याला काउंटर करणारं एक काँग्रेसचं नॅरेटिव्ह होतं, केवळ त्या ॲडजस्टमेंटसाठी तो शब्द वापरला गेला. पहिली गोष्ट अशी की या देशामध्ये अशा तऱ्हेच्या घटना काही संघटना करतायत, अशा तऱ्हेचे इनपुट्स होते, एव्हिडन्सेस होते, असं केंद्रीय तत्कालीन गृह सचिवांनी देखील सांगितलेलं आहे. त्यांनी तो त्या ठिकाणी अहवाल अधिकृतपणे दिला होता. प्रश्न असा आहे की या घटनेचा तपास हा शहीद हेमंत करकरेंनी घेतलेला आहे. ह्या ज्या काही संघटनांची लोक आहेत ती त्यांना देशद्रोही म्हणायला लागली होती, इतपत त्यांचं गेलं होतं, ही वस्तुस्थिती आहे. आता तुम्ही तपासावर या ना. पहिली गोष्ट अशी की या कालावधीमधला जो तपास झालेला आहे त्या तपासाची एकंदर प्रक्रिया जर पाहिली, जो यांच्या कालावधी 2014 नंतर, तर त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करण्यासारखी बरीच परिस्थिती आहे. ठीक आहे. मी सचिन, मी त्या तपासाच्या अनुषंगाने प्रश्न करेन. तुम्ही आमच्यासोबत राहाच. इम्तियाज जलील सुद्धा आपल्यासोबत आहेत. आता आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट इरफाना हमदानी, ज्या बॉम्बस्फोटातील नागरिकांची बाजू म्हणतायत, जो 7/11चा खटला आहे, कारण तो याला पॅरलल चालू होता. आणि मला शरद पोंक्षे सुद्धा आपल्या कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहेत. त्यांचा फक्त कॅमेरा सेट झाला की मी शरद पोंक्षेंकडे सुद्धा जाईन. मी हमदानी यांच्याकडे जातो. एडवोकेट हमदानी जी, आप हमें बताइए इस पूरे केस के बाद आपका, वैसे तो आपका केस तो 7/11 से रिलेटेड है, माफ कीजिए, आपका केस इसी बॉम्ब ब्लास्ट के 2006 से आपका ताल्लुकात है. आज के इस जजमेंट के बाद आपका क्या कहना है? आप इसमें आपकी कैसी साइड आप रखोगी इस बारे में? देखिए 2008 कुछ बम धमाके में जो जजमेंट आया है जी, वो हमें विक्टिम की तरफ से हमको इंसाफ नहीं मिला है. क्यों कि इस पहले ये जो है चार्जशीट जो है ATS के चीफ हेमंत करकरे ने दाखिल की थी. इसमें जो है ओरल एविडेंसेस है, डॉक्यूमेंट्री एविडेंसेस है, इलेक्ट्रॉनिक एविडेंसेस है. इसके अलावा 164 के कन्फेशनल स्टेटमेंट जो है, जो मैजिस्ट्रेट के सामने दिए गए थे, वो तमाम केसेस हैं. इसके बाद 2011 में ये केस जो है ये NIA को ट्रांसफर कर दिया गया. ट्रांसफर करने के बाद जो ट्रांसफर करने के बाद NIA का काम था फर्दर इन्वेस्टिगेशन, बट नॉट री एग्जामिनेशन ऑफ विटनेसेस विच इज डन बाय द ATS. इसमें क्या हुआ? इसमें 39 विटनेसेस जो है, जो 6 विटनेसेस जो कॉन्स्पिरेसी इनकी कब मीटिंग मालेगांव 2006 कब 8 का ब्लास्ट करना है, कौन RDX देगा, कौन बाइक पार्क करेगा, और ये तमाम चीजों की मीटिंग्स जो है वो लैपटॉप में दयानंद पांडे के उसके लैपटॉप में है. और इसकी जो है एक्सपर्ट ने जो है अपनी रिपोर्ट दिया है. मगर आज मुझको ये कहते हुए बहुत ही आश्चर्य हो रहा है कि ये FSL एक्सपर्ट ने जो रिपोर्ट जो CD बनाई है, जो कोर्ट में प्रोड्यूस की गई है, वो NIA ने जब प्रोड्यूस की थी तो वो कैसे जो है टूटी हुई थी. ये जो है इतना वैल्यूएबल एविडेंस था ये टेररिस्ट के अगेंस्ट में, तो इसकी हिफाजत क्यों नहीं की गई? दूसरा क्वेश्चन ये है कि ये इनकी जब मीटिंग्स हुई थी, 4 मीटिंग हुई है, भोपाल, इंदौर, उज्जैन और फिर इसमें हुई थी. तो ये सब जो है कॉन्क्रीट एविडेंस है. NIA को ये सब मीटिंग्स जो है उसको जी. एडवोकेट हमदानी जी, ये इसके बारे में मैंने भी जजमेंट के पॉइंट्स मैंने भी पढ़े हैं, लेकिन उसमें ये जो मीटिंग्स के बारे में आप बात कर रही हो या पुरोहित के पास आने वाले RDX की अगर बात निकले, इन सारी चीजों के बारे में जो पुख्ता सबूत होने चाहिए थे वो प्रोड्यूस करने में NIA या इन्वेस्टिगेशन एजेंसी नाकामयाब रही, और उसकी वजह से अभी ये बात अलग होगी, लेकिन कम से कम आप तो खूब एडवोकेट, आप तो खुद जानती हो, कोर्ट के सामने तो ये सारे आप बाकी कितनी भी बातें कर लें या बातें पूरा लॉजिक बता दें, आखिरकार सबूत ही बोलते हैं. मैं आपके पास वापस आऊंगा, अगर वक्त मिले तो मैं फिर से आपके पास आऊंगा. आप हमारे साथ जुड़े रहिए. अपने साथ आहे 65B का जो सर्टिफिकेट जो है वो कोर्ट के सामने प्रोड्यूस नहीं हुआ, उसकी वजह से ये हमारे जो है
जो कॉन्क्रीट एविडेंस है, जो इलेक्ट्रॉनिक जी। एविडेंस है, वो कोर्ट के मैं सामने आपका नहीं आ सवाल ये सके। कांग्रेस और बीजेपी दोनों को पूछूंगा, क्योंकि एक बहुत बड़ा कार्यकाल था 2008 को ये वाकया हुआ था, ये 2008 का ये बम ब्लास्ट था। उसके बाद एक बड़ी पीरियड में कांग्रेस राष्ट्रवादी की सरकार थी, ना तब कुछ हुआ ना अब कुछ हो रहा है। ये अगर ये जो सारी बातें अगर हम इन डॉट्स को कनेक्ट करें, मैं दोनों बारों के बारे में सवालात पूछूंगा। मी आता जातोय ते शरद पोंक्षे यांच्याकडे, हिंदुत्ववादी अभिनेते आहेत, सर्वच त्यांना ओळखतात, वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही। शरद पोंक्षेजी, एक जो समाज माध्यमांमध्ये मुद्दा येतोय तो असा की या सगळ्या प्रकरणाच्या निकालामुळे हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद या नॅरेटिव्हला सबळ आणि जबरदस्त तडाखेबंद उत्तर मिळालेलं आहे। आपण याकडे कसं पाहता? मला खूप आनंद झाला। 2008 पासून 2025 पर्यंत एवढी वर्ष, जवळजवळ 17 वर्ष वाट बघावी लागली, पण शेवटी न्याय मिळाला। आणि हिंदू दहशतवाद हा नॅरेटिव्ह होता, हा दादांत खोटं होतं। हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही। कुठलाही हिंदू माणूस अख्खा भारताचा, देशाचा, जगाचा इतिहास जर काढून बघितला तर हिंदूंनी जाऊन कोणाला तरी मारलंय, हिंदू गेलेत आणि कोणाला तरी विध्वंस केलाय, हिंदू गेलेत कोणाची तरी मशीद पाडली। म्हणजे कशी मशीद पाडली? ओरिजिनल मशीद पाडली। मंदिराची मशीद झाली आणि मशीद पाडलेली नव्हे, नाहीतर लगेच बाबरी मशिदीचं काहीतरी सांगायला येतील, ते नाही। ओरिजिनल मशीद आहे ती जाऊन हिंदूंनी पाडली, मंदिर उभं केलं, चर्च पाडलं, मंदिर उभं, असं कधीही झालेलं नाही। आमच्या हातामध्ये शस्त्र तेव्हाच घेतले आमच्या सर्व इतिहासातल्या सर्व नेत्यांनी, राष्ट्रपुरुषांनी, सेनापतींनी, की फक्त आलेलं आक्रमण थोपवण्यासाठी, आलेल्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी हातामध्ये शस्त्र घेतलेलं आहे। आम्ही कधी हिंसक नव्हतो। आम्ही हिंदू हा कायम सहिष्णू आहे, वसुधैव कुटुंबकमची भावना मनामध्ये असलेला। पण पोंक्षेजी, हे आपण म्हणताय, मात्र गेली इतकी वर्ष यावर केस चालू होती, करकरेंसारखे अधिकारी त्यावर तपास करत होते, ते आपल्याला काही लीड्स मिळाल्याचं सुद्धा म्हणत होते। आनंद झाला। बोला बोला पोंक्षेजी, पूर्ण करा। ते सगळं खोटं आहे हो, ते खोटं आहे, सिद्ध झालेलं आहे। ते सगळं खोटं आहे हे सिद्ध झालेलं आहे। आज मी खूप आनंदात आहे की बरं पोंक्षेजी, तुमच्याशी संपर्क तुटला मी, आणि आज मी खूप आनंदात आहे। बरं, मी तुमच्याकडे येतो पुन्हा, आपला संपर्क तुटला होता। अनिल बोंडे आपल्यासोबत आहेत, भाजपचे खासदार। अनिल बोंडेंना माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे, जो मगाशी इम्तियाज जलील यांनी पण विचारलाय, एमआयएमच्या नेते असदुद्दीन ओवैसींनी पण विचारलाय, की ज्याप्रमाणे 7-11च्या बाबतीत राज्य सरकारने लगेचच वर्षा कोर्टात अपील करायचं ठरवलेलं आहे, तसं हा तर एनआयएच्या बाबतीतलंच कोर्ट आहे आणि अजून बाकीची सगळ्या कोर्ट्स आपल्या समोर आहेत, तर असा निर्णय राज्य सरकार घेणार का, की हा एंड ऑफ द मॅटर आहे? बोंडेजी. प्रसन्न, खरं म्हणजे आजचा निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे, कारण त्यावेळेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारने हे रुजवायचा प्रयत्न केला होता की भगवा दहशतवाद आहे, हिंदू दहशतवाद आहे। म्हणजे तेव्हाचे गृहमंत्र्याच्या तोंडून ते वक्तव्य दिलं, सुशीलकुमार शिंदेच्या तोंडून वक्तव्य दिलं। आणि पहा ही मानसिकता कशी, की शरद पवारांनी म्हटलं होतं की 12 बॉम्बस्फोट नाही झाले, 13 बॉम्बस्फोट झाले। बरं, म्हणजे एक मुस्लिम एरियामध्ये सुद्धा बॉम्बस्फोट झाले हे सांगणारे शरद पवार होते। आणि एवढंच नाही तर कमीत कमी तो अजमल कसाब सापडला, नाहीतर 26/11ला सुद्धा हे हिंदूंनी केलेला दहशतवाद आहे म्हणायला हे मोकळे झाले असते। आणि खरं म्हणजे यांना फक्त एक नॅरेटिव्ह बदलवायचा होता, कारण संपूर्ण जगामध्ये दहशतवाद, टेररिझम म्हटलं की ते मुस्लिमशी निगडित आहे। म्हणजे आपल्या भारतातच नाही तर तो अमेरिकेमध्ये झालेला टॉवरचे 2 टॉवर पाडले गेले तोही दहशतवाद असो, किंवा जगामध्ये सगळीकडे जो दहशतवाद आहे तो कोणत्या धर्माशी रिलेटेड आहे हे माहीत आहे। आणि संपूर्ण भारतामध्ये साखळी बॉम्बस्फोट होत होते, अनेक लोक मारल्या जात होते, चेननी रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट होत होते, आणि त्यामध्ये हिंदू सुद्धा दहशतवादी आहे। या राहुल गांधींनी म्हटलं होतं की हिंदू टेररिझम इज अ बिगर प्रॉब्लेम, हिंदूंमधला हिंसकपणा हा मोठा प्रॉब्लेम आहे। आणि म्हणून हे रुजवायसाठी त्या मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये जाणीवपूर्वकरित्या
या लोकांना, निष्पाप लोकांना, साध्वी प्रज्ञा सिंह असेल, कर्नल पुरोहित असेल, जे खरे देशभक्त होते त्यांना सिस्टमॅटिक रित्या गुंतवलं, बरं, त्यांचा छळ केला, त्यांना त्यांचं जीवन नकोसं करून टाकलं. ठीक आहे, ती परिस्थिती आपल्या समोर आहे. मी फक्त तुमच्याच अनिल बोंडेजी तुमच्याच बोलण्यावरती फक्त 2 कमेंट्स मी घेतो. बोंडेजी, मी तुमच्याच बोलण्यावर 2 कमेंट्स घेतो. सचिन सावंत हे आरोप, काँग्रेसच्या कार्यकाळातल्या तपासावरचे आरोप आणि राहुल गांधी वगैरेंची वक्तव्य. पहिली गोष्ट अशी की तुम्ही एकंदर संविधानाच्या पदावर असलेले व्यक्ती अमित शाह सारखे जेव्हा तुम्ही ठरवूनच टाकता की या तपासामध्ये कोण त्या ठिकाणी आरोपी नाही आहेत आणि तुम्ही पॉलिटिकल म्हणजे राजकीय अँगल घेऊनच टाकता आणि नंतर तपासाला दिशा द्यायचा प्रयत्न करता, त्यामुळे तपास कुठल्या दिशेला जाणार हे म्हणजे काहीतरी मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नव्हतं. कारण एनआयएनं 2016 सालीच त्या ठिकाणी क्लीन चिट देऊन मोकळे झाले होते. वस्तुस्थिती अशी आहे की या तपासाची जर दिशा पाहिली तर ज्या वेळेला मकोकाच्या कडनं ते एनआयए कडे वर्ग करण्याचा विरोध त्यावेळेला सरकारी वकील त्या मरियन पुत्तमनी करायचा प्रयत्न केला, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. रोहिणी सालियन यांच्यावरती दबाव आणला गेला. एनआयएच्या लोकांनी सांगितलं की या केसमध्ये स्लो जावा, त्या ठिकाणी फार लावू नका. इथले जे आरोपी आहेत, आपले जे विटनेस होते, त्यांना इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न केला, त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. एक तर विटनेस असा आहे की ज्याला झारखंडमध्ये त्यांनी मंत्री बनवून टाकला होता आणि या केसमध्ये जवळपास 30 लोक गायब आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यात म्हणजे ह्याचा जर सुनील जोशी पासूनचे अनेक लोक हे त्यांच्या हत्या झाल्या, त्याचं उत्तरही देखील मिळालं नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता प्रश्न असा आहे की याला तुम्ही जर राजकीय रंग देताना तुम्ही जेव्हा हा विचार करता की आपला धर्म करत नाही, इस्लाम मध्ये मात्र दहशतवाद आहे, तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला झालं तर ख्रिश्चनांमध्ये आहे पण आमच्या धर्मामध्ये नाहीये, असं बोलणं हे योग्य नाही. या न्यायालयानं देखील तेच म्हटलेलं आहे की आतंकवादाला धर्म नसतो आणि ह्याच्यासाठी त्या ठिकाणी जर पाहायचं झालं तर आपल्यामध्ये अनंत उदाहरण आहेत. मी मगाशी प्रभाकरांचं उदाहरण दिलं. प्रभाकर हिंदू होता ना, एवढी मोठी आतंकवादी जगामध्ये त्यांनी पहिल्यांदा सुसाईड जो सुसाईडचा जो काही आपल्याकडे राजीव गांधींची हत्याच्या पद्धतीने झाली ते पहिल्यांदा जगाला दाखवलं त्यांनी. त्यामुळे या ठिकाणी पहिला जो दहशतवादी होता या देशामधला तो जेव्हा त्याच्याशी संबंध जर पाहिला तर नथुराम गोडसेचा होता. ठीक आहे, मला तुमचा मुद्दा लक्षात आला. तो मी शरद पोंक्षे आणि अनिल बोंडेंकडे घेऊन जाण्यापूर्वी इम्तियाज जलील यांच्याकडे मी जातो. इम्तियाजजी, या प्रकरणानंतर अजून तरी राज्य सरकारने स्पष्टपणे आपण पुढच्या कोर्टामध्ये जाणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. तुम्ही आणि म्हणजे तुमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते असदुद्दीन ओवैसी म्हणालेले आहेत की महाराष्ट्रातले धर्मनिरपेक्ष पक्ष कोणती भूमिका घेणार. तुम्हाला या विषयावरती काय म्हणायचं, असं का विचारावं लागलं असदुद्दीन ओवैसींना? नाही, मला काय आहे की आमचे मित्र बोंडे साहेब जे आहे ना, तुम्ही त्यांना थेट प्रश्न विचारलं की जसा तुम्ही ट्रेन बमच्या धमाक्याचा जे निकाल आला त्याच्यानंतर तुम्ही धावून गेले सुप्रीम कोर्टामध्ये, तुम्ही त्यांना स्पष्टपणे विचारलं की या केसमध्येही आपण अपील करणार आहे का, तर ते गेले कुठे? डोनाल्ड ट्रम्पकडे गेले. दुसरे सगळे मुद्दे काढले, याचा उत्तर त्यांनी दिलं नाही. आणि मी सुरुवातीलाच बोललो की जेव्हा हे ट्रेन ब्लास्टचा निकाल आला तर त्यावेळी काँग्रेसनेही मागणी केली आणि दुसरं म्हणजे आपले उद्धव ठाकरेची ही शिवसेनानी मागणी केली लोकसभेमध्ये की हे निकाल आम्हाला मान्य नाही आहे, त्याच्या अपीलसाठी आपल्याला जाण्याची आवश्यकता आहे. प्रसन्न, मला हे सांगायचे आहे की जगात एकमेव आपला देश असेल की जिथे आतंकी घटना घडल्यानंतर आपण रंग काढतो आणि राजनीती करतो. हे फक्त आपल्या देशामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. आज कोणीही याच्या बाबतीत बोलायला तयार नाही आहे की 17 वर्षानंतर जे प्रश्न प्रसन्नांनी 17 वर्ष अगोदर आणि इम्तियाज जलीलने 17 वर्ष अगोदर विचारलं होतं की हे कोणी घडवून आणलेलं आहे, त्या 17 वर्षानंतर तेच प्रश्न आता आपण पुन्हा विचारत आहे आणि याचा उत्तर कोणाकडे नाही आहे. आणि फक्त या गोष्टीच्या बाबतीत, या केसच्या बाबतीत बोलत नाही आहे. मी तुम्हाला लिस्ट दाखवलेली आहे कोण केलेले आहे. हे जे आतंकी हमला या देशावर चढवणारे आहे कोण केलेले आहे. तुम्ही त्यांना शोधून काढलं असते तर बहुतेक पहलगाम झालं नसता. पहलगाम मध्येही अशी 4 लोक येतात, पाय लोकांना, निर्दोष लोकांना मारतात आणि पाय पडून जातात. आणि आपण चर्चा काय करतो की हिरवा आतंक होता किंवा भगवा आतंक होता, हे या मुद्द्यावर आपण चर्चा करत आहे. ते जे लोक मेलेले आहेत त्यांच्या परिवाराला आपण काय सांगणार आहे आता की नाही विसरून जा. ठीक आहे, मी विचारतो काय करणार की चिदंबरम. मी अनिल बोंडेंना तो प्रश्न विचारतो. मला तुषार दामगोळे सुद्धा आलेले दिसत आहेत इकडे, त्यांच्याकडे जाण्यापूर्वी आणि मला आणखी एक गेस्ट आहेत त्यांच्याकडे जायचे, तेही वकील आहेत. मी अनिल बोंडेंना विचारतो. अनिल बोंडेजी, 2 प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतोय. एक म्हणजे जर का कोणीच 2 केसेसमध्ये, आता काँग्रेसच्या काळात तपास कसा झाला नाही झाला त्यासाठी काँग्रेस आता सरकारमध्ये नाही, गेली 10 वर्ष आपल्या पक्षाचं सरकार आहे. 2
केसेसमध्ये 7-11 आणि या मालेगाव केसमध्ये आता कोणीच दोषी जर का नसेल तर तपास यंत्रणांचं करायचं काय? हा जो हमला झाला होता हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये झालेला होता. तपास यंत्रणा संपूर्णतः त्यांनी राबवली होती आणि त्यांचं कर्तव्य होतं. परंतु जबरदस्तीने जर का कोणाला आरोपी बनवलेलं असेल तिथे कुठेच पुरावा नाही, संशय घेण्यासारखी सुद्धा जागा नाही, नुसत्या संशयावरून त्यांना आतमध्ये टाकलं होतं ना. आणि एक इम्तियाज जलीलला सांगू इच्छितो की या काँग्रेसवाल्यांनी हा दहशतवाद पोचला होता. आज दहशतवादी नाराज आहे कारण काँग्रेस वाढत नाहीये, काँग्रेस नाराज आहे कारण मिळालं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा सचिन सावंत, एक गोष्ट लक्षात ठेवा की मोदीजीचं सरकार आल्यानंतर कुठे भारतामध्ये बॉम्ब अनिलजी फक्त तुम्ही व्यक्तिगत किंवा आपण फक्त मुद्द्यापुरता बोलूया एवढी विनंती अनिल बोलले. जम्मू काश्मीर दहशतवादाला पोचलं म्हणजे काय काँग्रेस नाही मुद्द्यापुरता आज राहुल गांधींना मीडियावाल्यांनी मालेगावच्या संदर्भात विचारलं तर राहुल गांधींनी उत्तर देणं टाळलं. राहुल गांधींनी उत्तर देणं टाळलं. राहुल गांधीला विचारलं ना मीडियावाल्यांनी मालेगाव बॉम्ब काय, तर तो म्हणतो की हा महत्वाचा विषय नाही. ठीक आहे, मला शरद पंक्शनकडे पण जायचं. मी एक तुषार दामगोडेंकडनं एक प्रश्न घेऊन मग शरद पंक्शनकडे मला जायचंय. खरं तर दोघांना एक सामायिक प्रश्नच आहे हा एका अर्थानं. तुषार दामगोडेजी, मी समाज माध्यम आज पूर्ण दिवसभर बघत असतो या सगळ्या विषयावरती. एक असं होतंय की हे आरोपी होते, ते आरोपी थेट हिंदुत्ववादी आणि हिंदू धर्म आणि हिंदू या तिघांचं प्रतिनिधित्व करतात असा ना त्या आरोपींचा दावा आहे ना बहुसंख्य हिंदूंनी ठरवलंय. मात्र तरीसुद्धा हिंदुत्ववादी संघटना त्यांच्या सुटण्याचा आनंद साजरा करतायत, जे पुण्यातही पाहायला मिळालं. माझा आपल्याला प्रश्न आहे, अशा प्रकारे ही एक केस आहे, ते आरोपी होते, ते निर्दोष सुटलेले आहेत, पण मग हिंदुत्ववादी संघटना आनंद का इतका व्यक्त करताना दिसला? आणि मग तुम्ही या सगळ्या विषयाकडे कसं पाहता? नमस्कार प्रसन्नजी. नमस्ते, बोला. सर्वात प्रथम मालेगाव स्फोटामध्ये जे लोक निरपराध मृत पावले त्या सगळ्यांना मी एक हिंदुत्ववादी म्हणून श्रद्धांजली अर्पित करतो. कारण कुठल्याही कुटुंबातल्या माणसाचा असा दुर्दैवी मृत्यू होऊ नये ही आमची एक हिंदुत्ववादी म्हणून अपेक्षा आहे. दुसरं, यात हिंदू संघटना का आनंद व्यक्त करतायत? कारण ही केस जशी सुरू झाली, तुम्हाला लक्षात असेल की मालेगाव बॉम्ब स्फोटामध्ये सुरुवातीला एटीएसनी काही आरोपी पकडले होते. शरद पवार साहेबांनी जेव्हा वेगळा इशारा केला की मुस्लिम समाज शुक्रवारी करू शकत नाही, त्यानंतर तुम्हाला दिसेल की आधीचे आरोपी सोडून दिले गेले. नंतर दोन्ही केसमध्ये वेगळे आरोपी पकडले गेले आणि या देशाच्या गृहमंत्र्यांनी हिंदू टेररिझम नावाचा शब्द पहिल्यांदा वापरला, ज्याची माफी त्यांनी आता काही दिवसांपूर्वीच मागितली की आमच्या पक्षाने सांगितल्यामुळं आम्ही अशी वक्तव्य केली. ज्यांची मुलगी काल हिंदूंच्या झालेल्या हत्याकांडाला तमाशा म्हणून संसदेमध्ये मिरवत होती. एक हिंदू म्हणून आम्ही या सगळ्याकडे बघतोय. आम्हाला खूप नैराश्य वाटतंय. मग ते मुंबई बॉम्ब स्फोटामध्ये आमचे मृत्यू झालेले बांधव असोत किंवा या मालेगाव स्फोटामध्ये झालेले आमचे मृत बांधव असोत, आज या देशामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी काही पक्ष जे स्वतःला शाहू फुले आंबेडकरांचा वारसदार म्हणतात असे खूप प्रयत्न करतायत. त्याच्यामध्ये मगाशी सचिन सावंत यांनी म्हटल्याप्रमाणे अगदी नथुराम गोडसेंपासून इम्तियाज जलीलांनी जागतिक हवाला दिला. तर जागतिक हवाला आपल्याला काय सांगतोय? जे अब्राहमिक धर्म आहेत ते तुम्हाला त्यांचा इतिहास आणि सध्याचं वर्तमान हा रक्तरंजित इतिहासाने बरबटलेला दिसेल, परंतु हिंदूंचा इतिहास आणि वर्तमान काय सांगतो? तर हिंदू हे स्वधर्मियांचं शोषण करतात. मग ती जातीयता असो, ते केशवपन असो, ते सती प्रथा असो, परंतु हिंदू धर्म इतका दुर्बळ आहे की तो दुसऱ्या धर्मांची हत्या करून त्यांच्यामध्ये ते बळच नाहीये. आणि अशा दुर्बल आणि स्वधर्मियांचं शोषण करणारे हिंदू धर्मियांनी बॉम्बस्फोट केले, तर जे आरडीएक्स त्यासाठी लागतं, त्यासाठी ते कुठून आणतील आरडीएक्स? ते काय किराणा मालाच्या दुकानात मिळत नाही. तो पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा तो प्रश्न त्याच्याबद्दल आहे. तो प्रश्न पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा उपस्थित केला होता की आरडीएक्स आलं कुठून. अर्थात त्यावेळेचा आरोप असा होता की पुरोहितांना त्यांच्या आर्मी कनेक्शन मधून मिळाला, पण अर्थात तो आता आरोप झाला. कारण आता भारतीय लष्कर आरडीएक्स पुरवतं असं मी पोंक्षेकडे जातो. पोंक्षेजी, मी मगाशी जो तुषार दामगोडेंना प्रश्न विचारला तोच आपल्याला विचारतो की मला हे रिलेशन समजून घेण्यात आणि कदाचित तुमच्याकडनं ते समजून घेता येईल की एक खटला आहे, त्यात आरोपी आहेत, ते आरोपी सोडण्यात आलेले आहेत, याचा आनंद एक उत्सवासारखं, म्हणजे 7-11चे जेव्हा आरोपी सुटले ते सगळे मुसलमान होते. म्हणजे आपण आता थेट रिलिजियस लाईनवरती बोलूयात कारण विषयच तसा चाललेला आहे. त्यांच्यावेळी असे जल्लोष दिसत नाहीत. त्यांच्यावेळी कधी कोणी हा आता आमच्या धर्माचा विजय आहे असं कोणी काही म्हणत नाही. पण या खटल्यानंतर
हिंदुत्ववादी संघटना असा जल्लोष करतायत, आनंद व्यक्त करतायत, आणि मी मगाशी म्हणालो तसं त्या 7ही जणांचं म्हणणं नाही की आम्ही हिंदू धर्म हिंदुत्ववादाला रिप्रेझेंट करतो, पण काही हिंदुत्ववादी संघटना आणि लोक त्यांना मात्र रिप्रेझेंट करण्यासारखं करतायत. हे द्वैत, हे अद्वैत का आहे यामध्ये? एक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही. पहिल्यांदा इतिहासात हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद असा शब्द वापरण्यात आला आणि म्हणून हिंदू दहशतवाद हा खोटा आहे, हिंदू दहशतवाद कधी असू शकत नाही, हे नॅरेटिव्ह असत्य आहे, हे कोर्टामध्ये सिद्ध झालं. म्हणून आम्ही हिंदू खुश झालेले आहोत. बरं, की आमच्या हिंदू ह्या आमच्या प्राणपणाने जपलेल्या आमच्या ओळखीला, ही ओळख आहे आमची. तुमची पण तीच ओळख आहे, प्रसन्न जोशींची पण नाही ना, सावंतांची पण तीच ओळख आहे, बोंडेंची पण तीच ओळख आहे, दामगुड्यांची पण तीच ओळख आहे. आपण सगळे हिंदूच लिहितो ना पेपरवरती हिंदू. तर हा हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही. पण 2008 साली जाणीवपूर्वक हिंदू पण दहशतवादी असतात त्यातनं हे सगळे मुक्त झालेले आहे. बरं, खूप आनंदात आहोत. आणि ठीक आहे, मी शेवटचा प्रश्न अनिल बोंडेंना फक्त विचारतो. अनिल बोंडेंशी माझा एक पॉइंटेड प्रश्न आहे फक्त यामधला, तो म्हणजे या प्रकरणानंतर जसं आपण 7/11च्या नंतर 7/11च्या बॉम्बस्फोट प्रकरणानंतर वर्षा न्यायालयात जायची भूमिका राज्य सरकारची होती, भाजपची पर्यायानं सरकारची ती भूमिका असेल का एनआयच्या पातळीलाच थांबणारा? बोंडेजी. नाही, बिलकुल असायला नको. कारण की कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं, एनआय कोर्टाने, की नुसतं संशयावरून कोणाला अटक करता येत नाही, संशयावरून कोणाला दोषी करता येत नाही. आणि हा संपूर्ण नॅरेटिव्ह पूर्ण प्लॅन केलेला होता, हे कोर्टाला सुद्धा पटलं. अगोदर तिथल्या मंत्र्यांनी म्हणायचं, सुशीलकुमार शिंदेनी म्हणायचं भगवा दहशतवाद आहे, राहुल गांधींनी म्हणायचं हिंदू टेररिस्ट आर मोर डेंजरस दॅन एनीवन, आणि त्यामुळे हे प्रूव्ह करायचं होतं. ते तर तुकारामजी ओळंबे यांचे उपकार की त्या अजमल कसाबला पकडलं, नाही तर 26/11चा ट्रायडंटवरचा हल्ला तो सुद्धा हिंदूंच्या माथी मारला होता. काही लोकांनी पुस्तकं सुद्धा त्यावर लिहिलेली आहे. आणि त्यामुळं बिलकुल त्याची गरज नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे, आता अनिल बोंडे हे खासदार आहेत, त्यामुळे एकतर राज्य शासनाच्या भागामध्ये अर्थातच राहुल गांधीला काँग्रेसला जायचं असेल कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये राहुल गांधीला काँग्रेसला जायचं असेल तर त्यांनी खुशाल जावं. मी एक सचिन सावंतांना एक शेवटचा प्रश्न, मला बरं झालं अनिल बोंडेंनी आठवण करून दिली. सचिन सावंतजी विरोधक म्हणून महाविकास आघाडी शिवसेनेचं मी विचारतो, सचिन सावंतजी महाविकास आघाडी अर्थातच काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी या विषयाच्यासाठी आता वरच्या न्यायालयांमध्ये जावं यासाठी आग्रह धरणारे राज्य सरकारकडे? सचिन सावंतजी. पहिली गोष्ट अशी की भारतीय जनता पक्ष आणि RSSचे लोक ISIचे एजंट देखील निघाले या देशामध्ये, हे आपण पाहिलेलं आहे. तो प्रदीप कुरेलकर असेल किंवा ज्योती सक्सेना, ध्रुव सक्सेना असेल किंवा ज्योती मल्होत्रा असेल, हे कोण दुसरीकडनं आलेले नव्हते, या देशामधलेच होते. आणि ते पाकिस्तानला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी माहिती पुरवत होते. जो कोणी या देशाच्या विरोधात राहील तो कुठल्याही धर्माचा असू दे, त्याला धर्म नसतो, तो आतंकवादीच असतो, ही भूमिका आमची कायम आहे. आणि त्यामुळे 7/11च्या सगळ्यामध्ये ज्या वेळेला तपास झालेला आहे, सोनिया गांधी अतिरेकी मारले गेले बाटल्याचे तर रडत होते. अनिल बोंडे ऐका अनिल बोंडे, सोनिया गांधी अतिरेकी मारल्या गेले बाटला हत्याकांडातले, तर त्यासाठी त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघत होते. तुमचं बोंडेजी त्यांना प्लीज बोलू द्या, ते तुमच्या बोलण्यात आले नव्हते, माझी विनंती आपल्याला. सचिनजी पूर्ण करा. ऐका. पहिली गोष्ट अशी की ज्या वेळेला ठरवलं गेलं की प्रज्ञा ठाकूर पहिल्यांदाच त्या ठिकाणी निर्दोष आहे, त्यावेळेला तिला लोकसभेचं तिकीट जेव्हा दिलं गेलं आणि खासदार बनवलं गेलं, त्यावेळेला हा विषय संपतो की या ठिकाणी निरपेक्ष पद्धतीनं तपास झालेला आहे. वस्तुस्थिती तशा तऱ्हेची नाही. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये जेव्हा 7/11ला आम्ही भूमिका घेतली होती, 7/11च्या वेळेला की 209 लोकांना कोणी मारलं हे ठरलेलं नाहीये, आणि त्याचा अंतिम स्वरूपामध्ये सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब होईपर्यंत त्याची केस त्या ठिकाणी लवकरात लवकर चालवावी. न्यायालयाला ऐका, फक्त एकच सांगितलं, एकच मिनिट घेईन. तसं ना 10 वर्ष 2015 पासून ते 2025 पर्यंत 10 वर्ष राज्य सरकारनं 209 लोक मेली 7/11मध्ये, ती केस पुढे नेण्याचा प्रयत्न देखील केला नाही, वस्तुस्थिती आहे. त्याच पद्धतीनं 2016 सालापासून 2024 पर्यंत NIA कोर्टामध्ये ही केस थकत राहिली, कारण यांना नॉरेटिव्ह तयार करायचा होता आणि त्याचा उपयोग आपल्या राजकीय. सचिनजी, माझा अगदी साधा प्रश्न होता की महाविकास आघाडी शिवसेनेसह या प्रकरणासाठी वरच्या न्यायालयात जायला प्रयत्न करेल का?
तुमच्या आविर्भावाने वाटतं की काँग्रेस तर नक्की प्रयत्न करेल. आता याबाबतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेतं याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल. मला कल्पना आहे विषय सखोल आहे, मोठा आहे, आपण सगळेच मान्यवर होता, सगळ्यांना वेळ देता आला नसेल तर मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. मात्र इथे आता वेळ झाली आहे थांबण्याची. त्यानंतर आपण बघणार आहोत आजच्या प्रश्नावरती प्रेक्षकांचा कौल. सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. नेहमीप्रमाणे आपण या शेवटच्या सेगमेंटमध्ये पाहणार आहोत आजचा प्रश्न आणि त्याला तुम्ही दिलेला प्रतिसाद. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात आजचा प्रश्न आणि त्याला उत्तर. प्रश्न होता हा: आतंकवाद भगवा न कभी था ना है ना कभी रहेगा. मालेगाव बॉम्बस्फोटातील निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलेल्या ट्विटशी आपण सहमत आहात का? 61% म्हणतायत होय सहमत आहेत, नाही म्हणतायत 39%. एकूण मतदान झालं 16,000 लोकांचं. आपल्या मतांचं स्वागत आणि आदर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.